पृथ्वीसाठी जोरदार जोरदार टाळा. धन्यवाद. आपल्या या टीममधील एक बाल कलाकार आहे. या बाल कलाकाराचा प्रवास खऱ्या अर्थाने कसा सुरू झाला आपण व्हिडिओ पाहणार आहोत, त्यानंतर त्याची मुलाखत. जरा जोरदार टाळ्या होऊन द्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आला असेल हा कलाकार किती वयाचा होता. मी त्याला निमंत्रित करतो माझ्या बाजूला, कारण सहवास असणं अत्यंत महत्त्वाचा असतो लहान आणि मोठ्यांचा. दीपंकर मर्चंडे, प्रवीण मर्चंडेंचा हा सुपुत्र आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. जय जवान जय किसान. गोड हसतो कधी, म्हणजे कॅडबरी चॉकलेटला सुद्धा तो पार करून टाकेल. असो, दीपंकर हा सर्वात लहान बाल कलाकार आपला या मंचावर पाहायला मिळत आहे. खरं तर यापूर्वी देखील आम्ही तुला अनेक वेळा ड्रम सेट ॲटोपॅड वाजविताना पाहिले आहेत, परंतु या व्यतिरिक्त देखील तू अनेक वाद्य उत्कृष्टपणे वाजवितो हे आम्ही ऐकले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुझ्याकडून इतर वाद्य ऐकण्याची पाहण्याची आम्हाला प्रेक्षकांनाही देखील उत्सुकता आहे. त्यापूर्वी मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. आता ठीक आहे म्हटल्यानंतर काय म्हणणार, इव्हिनिंग म्हणणार की गुड नाईट म्हणणार. असो, सर्वप्रथम मी तुला जय भीम करतो. सर्वांना सविनय जय भीम, नमस्कार आणि गुड इव्हनिंग. मी सर्व महापुरुषांना व माझ्या आई वडील आणि गुरुजनांना वंदन करतो, कारण त्यांच्या आशीर्वादामुळे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इकडे उभा आहे. वाह, क्या बात आहे. एकदा व्यक्ती कितीही मोठा झाला तरी त्यांनी सर्वप्रथम आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजनांचा सन्मान करणं आणि कर्तव्य करणं हे गरजेचं आहे. आणि याचं वय काय आहे तुम्हाला माहिती आहे? किती असू शकतो ह्या वयाचा? हां, 50. व्हेरी गुड. प्रश्नच नाही. इकडे बाजूला 50 वर्षाचा माणूस आणि इकडे. असो, दीपंकर, तुझ्या गुरूंबद्दल थोडक्यात काय सांगशील? म्हणजे तुझ्याप्रमाणे एखाद्याला म्युझिकल वाद्य शिकवण्याची आवड असल्यास त्याला योग्य गुरु मिळू शकतो? मी ड्रम सेट जतीन पानसनिया सर, जास्तीत जास्त जॉन सर आणि आता ॲडव्हान्स अर्णव सरांकडे शिकत आहे. कीबोर्ड मी बेसिक्स जेरोम सरांकडे शिकलो आणि आता ॲडव्हान्स जॅझ मी देवा मंगेरा सरांकडे शिकत आहे. ऑक्टोपॅड मी लक्ष्मण कोळी सरांकडे शिकलो. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं हा 3 की 4 वयाचा असल्यापासून सुरुवात आहे, बरोबर ना? मुच नाही कुछ नाही तो ज्ञान क्या बडा. म्हणजे लहान मुलं फार कौतुकास्पद असतात. म्युझिकलबद्दल तुझे विचार, म्हणजे तुला याबद्दल काय वाटतं? म्युझिक एंडलेस आहे आणि जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढा ह्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊ. खरंच क्या बात. तुझी सुरुवात केव्हा आणि कशी झाली हे आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. मी 2018 पासून शो वाजवायला सुरू केले आणि मी आणि माझा मित्र पियुष आम्ही दोघं एकत्र मिळून शो करायचो. क्या आणि बात आता आमची एवढी मोठी टीम तयार झाली आहे. पियुषसाठी तुझा जोरदार जोरदार टाळ्या होऊन दादा. ही मुलं, सर्व जी मुलं आहेत ती 14 वर्षाच्या आतील आहेत. म्हणजे देशाचे नागरिक पण तर नाहीच, हे तर खरं आहे. म्हणजेच कोविड-1 मध्ये शाळा बंद होती तेव्हा तू भरपूर प्रॅक्टिस केली असेल, बरोबर ना? हो. क्या बात. काही प्रगतीची अधोगतीची वाटचाल आणि तुझं नॉलेज काय? नॉलेज मेक मॅन परफेक्ट हे अर्धवट सत्य आहे. काय मग पूर्ण सत्य काय आहे? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपण त्या क्षेत्रात पुढे जाऊ. वा, थेरी आणि प्रॅक्टिस, हे बरोबर बोललास तू. एक शेवटचा प्रश्न, मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना किंवा भावी पिढीला या मंचावरून थोडक्यात काय संदेश देशील?
मोबाईल आणि टी व्हीपासून लांब राहावे आणि ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात 8 ते 10 वर्ष मेहनत करून आपल्या आईवडिलांचा आणि गुरुजनांचा सन्मान करून त्यांचं नाव मोठे करावे. मुलं आई वडिलांना जर विसरलीच नाही ना तर ते खरे आई वडिलांचं चीज आहे. आणि आई वडिलांनी पालनपोषण केलेला हा प्रवास कुठपर्यंत असणार आहे, हा देशाच्या पलीकडे जाणार आहे. या कलेचा झेंडा फडकवणार आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचंही देखील नाव अजरामर करणार आहे. मला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणता चित्रपट आवडतो? PK आणि 3 इडियट. PK. पी आणि असं. एकदा दीपंकरसाठी जरा जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि तुझा सगळ्यात आवडता हिरो कोण? आमिर खान. क्या बात आहे. धन्यवाद. मी प्रवीण मर्चंडे यांना विनंती करतो, आपण मंचावरती यायचं आहे. प्रवीण मर्चंडे सर, हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून होत आहे, दी निर्मी क्रेडिट सोसायटी यांच्या माध्यमातून धन्यवाद. कारण कसं आहे, पालक आणि पाल्य हे लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मर्चंडे साहेबांसाठी सुद्धा जरा जोरदार जोरदार टाळ्या. धन्यवाद. सृष्टी फाउंडेशन आणि निर्मी क्रेडिट सोसायटी या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला आर्क इव्हेंट यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. धन्यवाद. यानंतर शेवटच्या गाण्यापूर्वी काही मान्यवरांचा अजून राहिलेला आहे, तो सत्कार होणार आहे. आणि ज्या निमित्तानं हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना देखील या ठिकाणी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आर्थिक सहाय्य करणार आहोत. धन्यवाद. हां, एक राहिलं सांगायचं, हे सगळं सांगितलं, हे सगळं बरोबर आहे, पण तो काय वाजवतो, काय वाजवत नाही आणि कुणाची वाजवतो तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्याला विनंती करतो, तू जे काय वाद्य वाजवतो ते आम्हाला बघायचं आहे. आज मी 3 इन्स्ट्रुमेंट वाजवणार आहे. क्या बात आहे. सॉरी, वेळाभावी तू एकच इन्स्ट्रुमेंट वाजव, कारण तुला वाजवताना पाहिलेलं आहे. बरोबर फक्त कीबोर्ड वाजव, वेळ झालेला आहे. बरोबर वेळ झालेला आहे. धन्यवाद. बरोबर, पप्पांचं म्हणणं बरोबर आहे. मार्चिंग सीझन वाजवणार आहे जे सैराट. याड लागलं गाण्याचं वाजवणार वाजवा. आहे, सैराट. हां, नाही, वेळेअभावी आपल्या सगळ्या गोष्टी जाणणं गरजेचं आहे, त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. वाजवा.